आणि याच अनुषंगाने बोलताना लक्ष्मण हाकेंनी आता थेट मनोज जरांगेंचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे या दोघांमध्ये या मुद्द्यावर आता जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आरक्षणाचा मुद्दा आहे आणि ज्याच्यामध्ये आता मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंनी आव्हान दिलं, तुम्ही ओबीसी समाजात आलात तर आता 11 ओबीसी मुलांचं लग्न लावून द्यावं असा प्रस्ताव देण्यात आलाय। सोबतच मराठा समाजावर हल्लाबोल केलाय। लग्नावेळी 96 कुळी आणि निवडणुकीच्या वेळी ओबीसी असं एनडी पाटील म्हणायचे असा टोलाही हाकेंनी लगावलाय। तर हाकेंनी आक्रस्ताळेपणा थांबवावा असा सल्ला भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेला आहे। एनडी पाटील बोलले होते, एनडी पाटील स्वर्गीय एनडी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की 96 कोळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय। एनडी पाटील बोलले होते, मी नाही बोललो। अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला। तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का तरी? नंदीबाई बोलायचा ढोलगरायला दाखवलंय आणि घरोघरी गेले मागायला।